नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत काही महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. मोहनचरण मांझी यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे? उत्तर ओडिशा राज्य. प्रश्न क्रमांक 2. भारत सरकारने नवीन लष्कर प्रमुखपदी कोणाची निवड केली आहे? उत्तर उपेंद्र द्विवेदी. प्रश्न क्रमांक 3. उपेंद्र द्विवेदी हे भारताचे कितवे लष्कर प्रमुख होणार आहेत? उत्तर 30वे. प्रश्न क्रमांक 4. इस्रायलमध्ये युद्धविरामासाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत ठराव मंजूर करण्यात आला होता. 15 पैकी किती देशांनी पाठिंबा दिला होता? उत्तर 14 देश. प्रश्न क्रमांक 5. इस्रायलमध्ये युद्धविरामासाठी कोणत्या देशाने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत ठराव मांडला होता? उत्तर अमेरिका देश. प्रश्न क्रमांक 6. इस्रायल युद्धविरामासाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत ठराव मंजूर करण्यात आला होता. मतदान प्रक्रियेत कोणता सदस्य देश तटस्थ राहिला? उत्तर रशिया देश. प्रश्न क्रमांक 7. जैन आचार्य लोकेश मुनी यांनी कोणत्या देशात जागतिक शांतता केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे? उत्तर अमेरिका देश. प्रश्न क्रमांक 8. 18व्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र राज्यात नोटाला किती टक्के मतदान झाले आहे? उत्तर 0.73%. प्रश्न क्रमांक 9. 18व्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक कोणत्या मतदारसंघात नोटाला मतदान झाले आहे? उत्तर रायगड मतदारसंघ. प्रश्न क्रमांक 10. कोणत्या देशातील ग्रिंडविक येथे ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे? उत्तर आइसलँड येथे. प्रश्न क्रमांक 11. भारतीय नौदलासाठी मिसाईल व दारुगोळाने सज्ज LSAM-13 हे जहाज कोणत्या ठिकाणच्या सेकॉन इंजिनियर प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडने तयार केले आहे? उत्तर विशाखापट्टणम. प्रश्न क्रमांक 12. आशियाई कराटे स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकले आहेत? उत्तर 28 पदके. प्रश्न क्रमांक 13. आशियाई कराटे स्पर्धा नुकतीच कुठे पार पडली आहे? उत्तर पुणे. प्रश्न क्रमांक 14. FIH हॉकी मेन्स ज्युनियर वर्ल्ड कप 2025 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? उत्तर भारत देश.
प्रश्न क्रमांक 15. भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट कोण बनली आहे? उत्तर अनामिका राजीव. प्रश्न क्रमांक 16. केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएम आवास योजनेअंतर्गत किती कोटी नवीन घरांना मंजुरी दिली आहे? उत्तर 3 कोटी. प्रश्न क्रमांक 17. लेफ्टनंट जनरल वाकर उझ-जमान यांची कोणत्या देशाच्या लष्कर प्रमुखपदी निवड झाली आहे? उत्तर बांगलादेश. प्रश्न क्रमांक 18. कोणत्या देशाचे उपराष्ट्रपती सोलस चिलिमा यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला आहे? उत्तर मलावी देश. प्रश्न क्रमांक 19. जागतिक बालमजुरी विरुद्ध दिन कधी साजरा करण्यात येतो? उत्तर 12 जून रोजी. प्रश्न क्रमांक 20. महाराणा प्रताप टुरिस्ट सर्किट कोणत्या राज्यात विकसित करण्यात येणार आहे? उत्तर राजस्थान राज्य.